देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधियेल्या हरी मुखे म्हणा हरी रामकृष्ण हरी माऊली मंडळी, आपण आहोत वरड मध्ये आणि पुन्हा एकदा आपले वारकरी पंढरपूरच्या दिशेने चालायला निघालेले आहेत. तेव्हा तुम्ही सुद्धा या भव्य सोहळ्यात सामील व्हा, ज्याचं नाव आहे गजर माऊलीचा सोहळा सख्यांचा. गिफ्टिंग पार्टनर विठोबा, आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट. रामकृष्ण हरी. सात विठ्ठल देहात विठ्ठल स्नेहात विठ्ठल ओथंबला डोळ्यात विठ्ठल आशेत विठ्ठल हृदयात विठ्ठल ओसंडला मेघात विठ्ठल भूमीत विठ्ठल जीवात विठ्ठल पासावळा बोलतो विठ्ठल पाहतो विठ्ठल हा देखणा सोहळा. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामकृष्ण माऊली मंडळी, आपली ही वारी सुरूच आहे आणि योगायोग असा की आज आपल्या या वारीमध्ये आपल्या सोबत आहे सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण शिवलीला पाटील. आणि मला खरंच खूप छान वाटलं खरं तर तुला बघून आणि तुला भेटून सुद्धा. जसं म्हणतात की वारीमध्ये वैष्णवांच्या भेटी होत असतात, तशीच आपली सुद्धा भेट झालेली आहे. काय सांगशील ह्या वारीबद्दल? वारी ही एक परिपूर्ण कॉन्सेप्ट म्हणेल मी. तुम्हाला या वारीमध्ये सगळं बघायला मिळेल, ज्ञान विज्ञान सगळं काही. कारण सगळ्यात विश्वात मोठे सायंटिस्ट मला ज्ञानोबा वाटतात आणि सगळ्यात प्रगल्भ सामर्थ्याने ज्ञान सांगणारे तुकोबाराय वाटतात. कारण वारी एक असं सामर्थ्य आहे, एक अशी कॉन्सेप्ट आहे जिथे जात कुळ गोत्र कुठलाच विषय नाहीये. आणि ही वारी करत असताना प्रत्येक माणूस ज्या पद्धतीने चालतोय, प्रत्येकाची एक वेगळी पर्सनॅलिटी बाहेर येते. आणि ज्ञानोबारायांच्या मतानुसार ज्ञानोबाराय म्हणतात, चाचूचेनी सांडस आहे खंडी जपय पाणी राज हंस आहे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आणि हा फरक सांगत असताना प्रत्येक जण, आता खूप काही गोष्टी वेगळ्या झाल्यात. आता जर एखाद्या कॉन्व्हेंट स्कूलच्या किंवा शिकलेल्या माणसाला विचारलं की बाबा काय तुझं म्हणणं आहे देवाविषयी, तो एका वाक्यात म्हणून जातो, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. इट्स ओके, आम्ही म्हणतो इट्स युअर कॉल. हा तुझा विषय आहे, तुम्ही देवाला मानत नाहीयेत, वावगं नाहीये. पण ज्या दिवशी देव तुम्हाला नाकारेल त्या दिवशी आपलं अस्तित्व सुद्धा कोणी स्वीकारणार नाही, तो मेला असं ग्राह्य धरलं जाईल. मग ही वारी मी जिवंत आहे याचं उदाहरण आहे. ही वारी माझ्यात काय आहे, नेमकं माझ्यात काय कमी पडतंय, मी कशासाठी वारी करतोय. तुम्ही बघा ना, किती साधी माणसं आहेत. आणि फक्त साधीच नाही आहेत, प्रगल्भ माणसं सुद्धा आहेत. तेवढी शिकली सवरलेली, तेवढीच मोठ्या पदावर असणारी माणसं आहेत. कारण आत्मिक समाधान जे आहे, त्या आत्मिक समाधानासाठी ही वारी आहे, त्या सुखासाठी ही वारी आहे. मला जर माणूस शोधायचा आहे तर मला वारी करायची आहे. मला संत ओळखून घ्यायचे आहेत, मला वारी करायची आहे. मला जर समजून घ्यायचंय की मी कोण आहे, याच्यासाठी मला वारी करायचीच आहे. आणि म्हणून वारी आहे. कारण सगळ्यात श्रेष्ठ असणारे ज्ञानोबाराय म्हणतात, माझ्यासाठी काय असेल आवडीचं, तर मला आवड एकाचीच आहे, ती म्हणजे पंढरीच्या वारीची. बाकी मला काहीच नाहीये. तुकोबाराय म्हणतात, हिची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी चुको न दे हरी. बाकी काही नको, आयुष्यात एक जरी वारी घडली तरी सगळ्या पापाची मुक्ती माझी इथेच आहे. म्हणून एक तरी वारी माझ्या आयुष्यात घडावी. वा 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 वा. जित तित रूप तुझं दिसू लागल, जित तित रूप तुझं दिसू लागल, देवा तुझ्या नावाचं. मी जेव्हा या सगळ्या वारकऱ्यांना विचारतो ना की बाबा काय तुमचं देवापुढे मागणं आहे, ते म्हणतात की आमचं काही मागणं नाहीये, बस वर्षानुवर्षे शेवटचा श्वास असेपर्यंत ही वारी आमच्याकडनं घडू दे, एवढीच इच्छा आहे. काय असेल एवढं प्रेम, ही काय एवढी ओढ असते ह्या प्रत्येक वारकऱ्यांची? काय वाटतं तुला? संतांची शिकवण आहे. नामदेवराय म्हणतात, माझे सर्वस्व घेई तुझे नको काय, नामा म्हणे देवा जन्म जन्मांतरी, करीन मी हरी सेवा ऋण. मी तुझ्या ऋणात आहे, मला नकोय काही. उदाहरणार्थ सांगायला गेलं तर एखाद्या माणसाने स्वखुशीने पंगत दिली आहे वारीमध्ये, आणि मी जर त्या वारकऱ्याला जाऊन म्हटलं, काय रे बाबा जिलेबी ठेवलीस, गुलाबजामुन ठेवायचं, मला आवडतं की गुलाबजामुन. तो काय म्हणेल, फुकट देतोय खा की बाई, मी कशाला तुला काय म्हणू. म्हणजे
मला हे पांडुरंगाने फुकट दिलंय. देवे दिला देह माझं कर्तव्य भजना गोमटा. त्याने एवढं दिलंय, मी अजून मागणं माझा स्वार्थीपणा नाहीये का? आणि संतांची ही शिकवण आहे, मला काही नको हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा आणि याच्यासाठी गुण गायी न आवडी, हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे काही न मागो अनिक, तुझे पायी सुख सर्व आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदती. अरे सगळे आनंद तुझ्या जवळच आहे, मी काय मागू? रालोनी या भार राहिलो निश्चिंती, निर्विले संती विठोबासी. तशी या वारकऱ्यांची चिंता जर जगाचा बाप वाहतोय तर आम्ही देवाकडे काय मागावं? कारण देव न मागता देतोय, हे प्रश्नाचं उत्तर आहे. वा वा, ते काय सुंदर, तू इतकं छान सुंदर बोललीस माहितीये का. आणि खरंच खूप छान वाटलं तुला भेटून. Thank you. तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खरंच आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माझी विठू माऊली, 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 माझी विठू माऊली. माझ्या मागे ज्या सगळ्या ताई बसलेल्या आहेत, छोट्या छोट्या ताई सगळ्या बसलेल्या आहेत, या सगळ्या ताई कीर्तनकार आहेत. तर आज काय माहिती आहे ना, मी ताईंनो तुमच्या बरोबर आहे ना, मी एक प्रश्न मंजुषाचा कार्यक्रम घेणार आहे. काय मग तयार आहेत तुम्ही सगळे? हा, नक्की? ठीक आहे माऊली. तर मी आता तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. हा, तर मला थोडं जरा मागे येऊ दे. तर मला असं असं व्हावं लागतंय. हा, तुझं नाव काय बरं? वेदिका. वेदिका. माझ्याकडे रागाने का बघते अशी? हा, किती गोड असते है की नाही? मग आता प्रश्न विचारणार आहे. हा, तर पहिला प्रश्न असा आहे की आपल्या माऊलींचे गुरु कोण? हात वरती करायचंय, हात वरती. अरे सगळ्यांनाच येते. हा, माऊलींचे गुरु कोण? निवृत्तीनाथ महाराज. बरोबर उत्तर आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. वा, मस्त. तुझं नाव काय म्हणा? वैष्णवी. वैष्णवी. ओके. आणि आता दुसरा प्रश्न असा आहे की ताटीचे अभंग कोणी लिहिले? हात वरती करायचा, उत्तर पडायचं नाहीये. हा, ताई तू सांग. मुक्ताबाई. मुक्ताबाई. हे उत्तर चुकलेलं नाहीये, बरोबर उत्तर आहे. जोरदार टाळ्या. क्या बात आहे. माऊली तुझं नाव सांग. उत्कर्षा. उत्कर्षा. आणि आता तिसरा प्रश्न. आपल्या पांडुरंगाच्या गळ्यात कुठला मणी आहे? हात वरती करायचा. कस्तुमणी. कस्तूर. कस्तुमणी. हा, बरोबर उत्तर आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुझं नाव सांग बाळा. योगिता दिगंबर पलांडे. योगिता ताई, तुझ्यासाठी खूप खूप टाळ्या. हा, अभिनंदन तुझं. ओके. आणि आता चौथा प्रश्न. एका जनार्दनी ही कोणाची नावमुद्रा आहे? हात वरती करायचंय, हात वरती करायचंय, हात वरती. हा, तू सांग ताई. एकनाथ महाराज. बरोबर उत्तर आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि अशा प्रकारे चारही प्रश्नांची उत्तर तुम्ही बरोबर दिली आहेत. त्यामुळे सन मराठीकडून तुम्हाला एक भेटवस्तू मिळणार आहे. हा मंडळी, मला खरंच तुम्हाला सांगतो ना, खूप कौतुक आहे की ही जी आपली ही नवीन पिढी आहे, ही पिढी ह्या ज्या सगळ्या ताई आहेत ह्या सगळ्या कीर्तनकार आहेत आणि खूप अभ्यासू आहेत. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती टिकवून ठेवण्यात या सगळ्यांचा हातभार लागणार आहे. आणि ह्याचं मला खरंच खूप कौतुक आहे की नाही? बोला एकदा रामकृष्ण हरी. आजी, ही भेटवस्तू सगळ्यांच्या वतीने तुला. हा, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हा, बरं आजी, मी तुला बघतोय आल्यापासून तू जी माळ घेऊन एक जप करतेस, कुठला जप करतेस आणि कोणाचं नाव मुख्य? पांडुरंगाचं. पांडुरंगाचं. काय घेतेस नाव? श्री विठ्ठल, 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 श्री विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल. तू ध्यानी जरा ठेव, तू ध्यानी जरा ठेव, जिथे भाव तिथे. मंडळी, वारीच्या वाटेवर वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पोलीस दल सक्षमपणे आपली कामगिरी पार पाडत असतात. विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन ते उभे असतात वारी सुखकर होण्यासाठी. रामकृष्ण हरी माऊली. मंडळी, आपली ही वारी सुरूच आहे आणि ह्या वारीच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दल इथे सज्ज झालेलं आहे. आज आपल्यासोबत संदीप दादा आहेत. मला त्यांच्याशी बोलायचं आहे. काय सांगाल ह्या वारी संदर्भात? हा जो भव्य सोहळा जो असतो, काय किती महत्त्वाचं वाटतं तो तुम्हाला? महाराष्ट्राच्या इतिहासातील किंवा प्रत्येकाच्या आयुष्यातील हा अविस्मरणीय सण आहे.
आम्हाला खूप आनंद आहे की आम्ही कर्तव्यातून ह्या वारीचा आनंद घेतो. मगाशी मला एक वारकरी दादा भेटले, ते 1978 पासून जवळजवळ 48 वर्ष झाली ते वारी करतात आणि खूप आम्हाला सेवेतून समाधान भेटतं, वारीचा आनंद भेटतो. आम्ही आमच्या कामाबद्दल खूप समाधानी आहे. वारकऱ्यांची संख्या प्रचंड लाखामध्ये आहे, त्याचप्रमाणे वाहनांची संख्या देखील लाखामध्ये आहे. आणि या कुठंतरी वारीच्या मार्गामध्ये यांचं नियोजन करणं गरजेचं राहतं. काही वेळा आम्हाला नाईलाज असतो, उलट मार्गाने जाणारी वाहनं आहेत त्यांना थांबावं लागतं, काही डायव्हर्जन करावं लागतात. तर पोलीस ज्या सूचना देतात त्यांचं त्यांनी पालन करावं हीच आमची अपेक्षा आहे. काही वेळा वादावादी होते, तर असं न करता पोलीस ज्या सूचना देतील त्या सूचनांचं पालन करावं. पण दादा कसं असतं, पोलीस म्हटल्यानंतर एक कडक शिस्त, एक असं एक घाबरणं जे असतं, पण एरवी वारीमध्ये पोलीस कसे असतात? बरोबर, पोलीस या ठिकाणीचा जो कर्तव्यासाठी असणारे जे पोलीस आहेत त्यांच्या हातामध्ये तुम्हाला लाठी दिसणार नाही किंवा बंदूक दिसणार नाही. या ठिकाणी सर्व जे पोलीस आहेत ते वारकऱ्यांच्या सेवेसाठी आहेत आणि ते स्वतः देखील वारीचा आनंद घेतात, ते स्वतः देखील वारकरी होऊन कर्तव्य बजावतात. त्यामुळं सदरक्षण आहे हे आणि खलनिग्रहण आहे हे जे ब्रीदवाक्य आहे त्यामध्ये सदरक्षण आहे जे आहे वारकऱ्यांच्या सेवेसाठी, समाधान म्हणजे सेवेसाठीच या ठिकाणी पोलीस कार्यरत आहेत. संदीप दादा आणि रोहिदास दादा, तुमच्याशी खरं तर आता बोलत असताना माझं लक्ष तुमच्या नावाच्या ह्या बॅचकडे गेलेलं आहे आणि तिथे बाबांचं नाव आहे दोघांच्याही, परत त्या नावामध्ये सुद्धा आपला पांडुरंग आहे. काय सांगाल मला ह्याबद्दल? मी खरंच नशीबवान आहे की आमच्या वडिलांचं म्हणजे त्यांचं निवृत्ती जे माऊलींचे जे वडील बंधू आहेत त्यांचं नाव वडिलांचं आहे, आईचं नाव आहे. आम्हाला खूप अभिमान वाटतो की त्यांच्या नावाची पाटी आमच्या छातीवरती आम्ही घेऊन कंटिन्युअस ड्युटी बजावतो. मंडळी, दादांबरोबर बोलताना एक मात्र नक्की ते आवर्जून सांगावं असं वाटतं की पांडुरंगावरती निस्सीम प्रेम करणारे आपले हे जे सगळे वारकरी आहेत त्या सगळ्यांचं तुम्ही जर तुम्ही पोशाख बघितला तर आता तुम्ही माझ्याकडे पण बघतायत की पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पांडुरंगावरती निस्सीम प्रेम करणारा वारकरी हा पंढरपूरकडे जात असतो. हा एक पांडुरंगावरती जो पांडुरंगावरती प्रेम करणारा भक्त आहे आणि एक खाकी गणवेशातला आपल्या देशावरती प्रेम करणारा भक्त आहे. म्हणजे ह्या संपूर्ण वारीमध्ये आपलं कर्तव्य मनापासून सगळे आपले हे पोलीस पार पडत असतात. त्यांच्या ह्या कर्तव्याला खरंच आपल्याकडनं सलाम आहे आणि त्यासाठी सर मराठीकडून एक भेटवस्तू आम्ही त्यांना देतोय. विठ्ठल रखुमाई आणि विठू माऊलीच्या पादुकांची अशी एक छानशी भेटवस्तू दादा आम्ही तुम्हाला देत आहोत, त्यांचा तुम्ही स्वीकार करायचा आहे. जगण्याचा पाया चालण्याचे बळ. रामकृष्ण हरी माऊली. मंडळी, आता वेळ झालेली आहे आजचा अभंग ऐकण्याची. आज आपल्यासोबत आहेत हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज चोरगे. ऐकूया त्यांच्याकडून एक संतवाणी. रामकृष्ण हरी. त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, दोन्ही सारखे सारखे जगन्नाथ विठ्ठल सखे. एक विभूतीचा गोळा, एक कस्तुरीचा टिळा, एक गजचर्म व्याघ्रांबर, एक भरजरी पितांबर, एक तुळशीचा हार, एक वासुकीचा भार, एक गरुडावरती असे, एक नंदीवरती बसे, एक अर्धांगी पार्वती, एक रुक्मिणीचा पती, एका जनार्दनी हरी आणि हर, एका वेलांटीचा फेर, एका वेलांटीचा फेर. म्हणून तर विष्णुभक्ती आणि ही शिवभक्ती यांचा मिलाप करणारा हा नाथ महाराजांचा अभंग आहे. म्हणून तर विश्वाचे स्वामी आहेत, त्यांना म्हणतात विश्वेश्वर. आधी प्रसन्न झाले म्हणून त्यांना म्हणतात आदेश्वर. सोमवारी प्रगट झाले म्हणून त्यांना म्हणतात सोमेश्वर. सिद्धी प्राप्त करून देतात ते सिद्धेश्वर आणि विटेवरती उभे राहिलेत ते विठेश्वर, ते विठेश्वर. म्हणून त्या पांडुरंगाच्या शिरावरतीच हे शिवलिंग आहे. म्हणून त्या पंढरीची वारी पहिली ज्यांनी केली ते हे महादेव आहे
आणि हे महादेव एकटे आले नाही, ते सगळ्या परिवाराला घेऊन आलेले आहेत. म्हणून तर हा असा देव आहे की जो स्मशानात राहतो, अंगाला राख लावतो, पण त्या देवाचा संसार झालेला आहे. म्हणून तर महादेवांना मुलं किती? आपल्याला 2च माहिती आहेत, पण ह्या देवाला 6 मुलं झाली. पहिले आहेत ते म्हणजे गणपती, दुसरे आहेत ते म्हणजे कार्तिक स्वामी, तिसरे आहेत ते म्हणजे सुकेश, चौथे आहेत ते म्हणजे भूमा, 5वे आहेत ते म्हणजे जालंधर आणि 6वे आहेत ते म्हणजे अय्यप्पा स्वामी. म्हणून तर आई पार्वती पद्मावतीचं रूप घेतलं, त्या गणेशाने साक्षी विनायकाचं रूप घेतलं आणि हा महादेव भगवान विठ्ठलाच्या शिरावरती बसलेला आहे. म्हणून तर हा हरी आणि हर यांचा ऐक्याचा हा देव आहे. म्हणून तर ही ऐक्यता सांभाळायची आहे आणि आपल्याला पंढरीची वारी करायची आहे. कारण की हा संप्रदाय तेच सांगतो, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. म्हणून तर सगळे एकत्र येऊन ही वारी करतात आणि हा ऐक्याचं प्रतीक असणारा हा संप्रदाय आहे. म्हणून तर आज मोठा भाऊ बारक्या भावाचा शिष्य आणि गुरु झालेला आहे. म्हणून तर आपला संप्रदाय शिकवतो काय, म्हणजे एकत्र कसं राहायचं हा संप्रदाय आपल्याला शिकवतो. म्हणून ते हे कळलं कधी? जेव्हा बाजारामध्ये गेलो तेव्हा कळलं. जेव्हा लसणाची कांडी विकत घेतली तेव्हा आमच्या लक्षात आलं की लसणाच्या कांडीला किंमत आहे, मात्र सुट्या पाकळ्यांना म्हणले किंमत नाही. द्राक्षाचा घड विकत घेतला तेव्हा आम्हाला कळालं की द्राक्षाच्या घडाला किंमत आहे, सुट्या द्राक्षांना किंमत नाही. केळीचा घड विकत घेतला तेव्हा आम्हाला कळलं की केळीच्या घडाला किंमत आहे आणि सुट्या केळींना किंमत नाही. म्हणून तर शेवटी एवढंच सांगायचंय, वडिलोपार्जित प्रॉपर्टीवर ठेवू नका डोळा, एकत्र या गोड बोला, मार्ग निघतीन 16. नातेसंबंध बिघडण्याचे हेच मुख्य कारण, आपल्या माणसाचे आपण केले वस्त्रहरण. येणं जाणं खुंटलं की माणूस विचार करतो, म्हणून त्याचा BP वर खाली करतो. डॉक्टर देतात गोळ्या, पण विचार कसे जातील आणि इसीचे डोंगर वरती कसे येतील. शिकून तुम्ही गडगंज झालात म्हणे तुम्ही, आणि पुतणे भाचे सोडून करता टॉमी जिमी. कुत्र प्रामाणिक असलं तरी त्याला बोलता येत नसतं, आणि मड मोकळं करण्यासाठी जिवंत माणूसच लागतं, जिवंत माणूसच लागतं. म्हणून का बहिणीकडे जात जा, भावालाही बोलवा, वहिनीला मान द्या, सारी नाती खुलवा. अरे वेड्या, अशामुळे राशील तू फिट, जगण्याचा कधी तुला येणार नाही वीट. आणि ज्याच्या पायाखाली आहे ना वीट, तो पाहेन तुला नीट, तो पाहेन तुला नीट, तो पाहेन तुला नीट. तोच हा अभंग आपल्याला सांगतो. रामकृष्ण. बरं, एक खेळ खेळणार आहे तुमच्याबरोबर. एक तुम्हाला वाक्य देणार आहे, ते पटापटा पटापटा बोलून दाखवायचे. हां, ओके. ते वाक्य असं आहे, चिवट मटकी चिकट चिक्की, चिवट मटकी चिकट चिक्की, चिवट मटकी चिकट चिक्की, चिवट मटकी चिकट चिक्की, चिवट मटकी मटकी चिकट मटकी मटकी आली. हा हा, चिवट मटकी तिखट चिक्की चिक्की, चिवट मटकी चिकट चिक्की. हा, एवढं हळू बोलायचं. चिवट मटकी चिकट चिक्की, चिवट चक्की चिक्की, चक्की चिवट मटकी चिकट चक्की. चक्की नाही, चिक्की. हा हा, ताई. चिवट मटकी चिकट चिक्की, चिवट मटकी चिकट चिक्की, चिकट क्या बात आहे, व्हेरी गुड. हा, चिवट मटकी चिकट पट्टी चिकट पट्टी, चिकट पट्टी कोणाला? हा, चिकट. हा, चुकली. हा, चिवट मटकी चिकट पट्टी, बरोबर. चिवट मटकी चिकट चिक्की. हा, चिकट चिक्की, हा. चिवट पट्टी, चिवट पट्टी कुठून आणली? हा, रेडी. चिवट मटकी चिकट चिक्की, चिवट मटकी चिकट चिक्की. ओके. आणि या सगळ्या ताईंमध्ये या ताईंनी अगदी व्यवस्थित म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे सन मराठीकडून तुला भेटवस्तू देण्यात येणार आहे. विठू माऊलीची मूर्ती आणि पादुकांची एक भेटवस्तू तुला देण्यात येणार आहे. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. विठू माऊली, माझी विठू माऊली, माझी विठू माऊली, माझी विठू माऊली, माझी. मंडळी, वारीचा आपला असा सुंदर सोहळा करून आपण आलेलो आहोत आपल्या पुन्हा एकदा माहेरच्या अंगणामध्ये. आणि नेहमीप्रमाणे आपल्या या अंगणामध्ये या सगळ्या सख्या इथे सहभागी झालेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं.
खेळ तर आपण सुरू करणार आहोत, कारण मला माहिती आहे की तुम्हा सगळ्यांना हुकमाची राणी व्हायचंय. पण त्याआधी सन मराठीकडून तुम्हा सगळ्यांना एक भेटवस्तू देण्यात येणार आहे. त्या भेटवस्तूचा तुम्ही स्वीकार करायचा आहे. ठीक आहे? आणि आता भेटवस्तू देऊन झालेल्या आहेत, तेव्हा आता सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. या खेळाचं नाव आहे एक टप्पा आऊट. खेळाचं नाव काय बरं? एक टप्पा आउट. एक टप्पा आऊट. हा तर हा खेळ असा आहे की माझ्या हातामध्ये एक चेंडू असणार आहे, त्या चेंडूचा मी टप्पा टाकणार आहे. टप्पा टाकल्यानंतर तुम्ही टाळी वाजवायची आहे आणि एक ऍक्शन असणार आहे. ती ऍक्शन तुम्ही करायची आहे. ती ऍक्शन अशी आहे, टाळी वाजवायची आहे, टाळी वाजवली आणि असं करायचं. टाळी वाजवली असं करायचं. माझा कसा आवाज आलाय ना, तसा आलं पाहिजे. टाळी वाजवली. हा रेडी. हा रेडी. हा कर करून तर बघ. येणार. हा करेक्ट आहे, बरोबर आहे. हा ताई तू दाखव करून. हा रेडी. हा जी ताई चुकीची टाळी वाजवेल किंवा उशिरा टाळी वाजवेल ती ताई बाद. अशा 3 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई मात्र जाणार आपल्या पुढच्या खेळाकडे. पण आता तुम्ही विचाराल चेंडू कुठे आहे? तर आहे, बघायचंय. जादूचे प्रयोग बघायचे आहेत. चेंडू ये रे. बघितलं असे. ओके. आणि आता हा खेळ सुरू करतो. 3 ताई बाद होणार. बघूया कोण आहेत त्या 3 ताई. रेडी. हा व्हेरी गुड. मस्तच. हा व्हेरी गुड. ओके. बाद झालेली आहेस तू. सन मराठीकडून भेटवस्तू आहेत. मस्तच. ताई तू टाळी वाजवली नाहीस, त्याच्यामुळे तू बाद झालेली आहेस. आणि अशा पद्धतीने 5 ताई गेलेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पुन्हा एकदा 5 ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेले आहात. कसं वाटतंय ताई? कसं वाटतंय? छान वाटतंय. आधी खेळ खेळली होती आधी अशी? बालपणात पण नाही, लहान असताना खेळले, पण आता पहिल्यांदाच खेळते. पहिल्यांदाच खेळते. हे लग्न झाल्यानंतर सुद्धा नाही कधी? नाही खेळले, कधीच नाही. आजचा खेळ नाहीच खेळले. नाही खेळ. मस्त खेळते असता येतो. ओके. होणार हुकमाची राणी होणार? हो. मग बोल बघू. मीच होणार हुकमाची राणी. मीच होणार रूपाची राणी. अगं बाई ठीक आहे, हरकत नाही. हा खेळ काय आहे, तो कसा खेळायचा हे मी सगळं सांगणार आहे. पण त्याआधी आज आपण गप्पा करणार आहोत या ताईंसोबत. तर मी आधी ताईला तिचं नाव विचारतो. ताई तुझं नाव सांग बरं. प्रज्ञा केशव चांदेरे. प्रज्ञाताई, माहेर कुठलं तुझं? बरेगाव. बरेगाव. आणि सासर? सासर सूस. सासर सूस. ओके. किती वर्ष झालीत लग्नाला? 11 वर्ष. 11 वर्ष. कसा चाललाय 11 वर्षाचा संसार? खूप छान. भाऊजी काय करतात? इंडक्शनच्या ह्याच्यामध्ये कानाला आहेत. इंडक्शन कंस्ट्रक्शनच्या ह्याच्यात कामाला आहेत. इथे येणारी जी ताई असते ना, ती इतकी ह्या सोहळ्यामध्ये गुंतून जाते ना, की कन्स्ट्रक्शनला इंडक्शनच म्हणायला लागली आता. पण हाच गोडवा आहे. क्या बात आहे. कारण जे सतत जे डोक्यात असतो ना, इथे आल्यानंतर मला इंडक्शन पाहिजे, मला मायक्रोवेव्ह पाहिजे. पण ताई 11 वर्ष झालेली आहेस. भाऊजी कन्स्ट्रक्शनमध्ये जॉब करतात. व्हेरी गुड. काय सांगशील माहेरबद्दल? कोण कोण असतं माहेरी? 4 चुलते आणि आई वडील असा आमचा 20 जणांचा परिवार होता. आणि माझे वडील वारी करतात खूप वर्ष, म्हणजे आम्ही लहान असल्यापासून. माझे आजोबा करायचे. आजोबा एक्सपायर झाल्यानंतर वडील करायला लागले. आणि आता माझा भाऊ पण जातो. अरे वा. आणि मग सासरी कोण कोण असतं? सासरी आम्ही 2 जावा, सासू सासरे. आम्ही म्हणजे पण 2 जावा. म्हणजे ह्या मी.
जाऊबाई आहे हो. हो जावा जावा आल्या तिथे खेळायला. व्हेरी गुड व्हेरी गुड. ताई तुझं नाव सांग. चैत्राली मुकुंद चांदेरे. चैत्राली ताई. तुझं कुठलं माहेर? लवळे. अच्छा. आणि सासर? सूस. सासर सूस. हा बरोबर सासर सूस आहे. ओके व्हेरी गुड. तुला किती वर्ष झालीत लग्नाला? 16 वर्ष. 16 वर्ष. बरं भाऊजी कुठे इंडक्शन मध्ये आहेत? नाही नाही नाही. मग ते फ्लेम युनिव्हर्सिटीमध्ये. वा 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 व्हेरी गुड. कसा स्वभाव आहे भाऊजींचा? छान. बरं तू वारीमध्ये तू होतेस सहभागी? नाही पण आता मी पुण्यामध्ये आल्यानंतर दर्शन पुण्यामध्ये करायचं. आल्यानंतर ओके. पण मला ताईला विचारायचं ताई, जसं तू म्हणालीस की आजोबा वारी करायचे, त्याच्यानंतर बाबा करायला लागले, भाऊही करतो, तू केलीस वारी कधी? 1 वर्ष केली आहे लग्नाआधी. लग्नाआधी केली होय? हो. 1 वर्ष. वा. पण मग काय काय तुला तो जो वारीचा सोहळा असतो, हा ते जे सगळे आपल्या माऊलीच्या नामघोषात सगळे मग्न झालेले असतात आणि इतके दिवस चालत असतात, काय तो अनुभव तुला सांगावा असं वाटतं? जीवनात आल्यानंतर एकदा तरी वारी करावी असं वाटतं. गर्दी असते, एवढं गर्दीत जाऊन चालायचं हे करायचं म्हणजे असं छान वाटतं. एवढं दिवसांचं चालणं दमलेलं असं असं ना एकदम सुखावल्यासारखं वाटतं. म्हणजे शब्दात सांगू शकत नाही कसं वाटतं. ताई तुझे जे डोळे पाणवलेत ना त्यावरनंच कळते की तो सोहळा काय असेल. आणि असं म्हणतात की तो कळस साक्षात तो कळस हलतो. हा तुला तो अनुभव आलाय? हलतो म्हणजे गर्दी इतकी असते की प्रत्येकाला तो दिसतोच असं नाहीये. पण ते कळस पाहूनच असं बरं वाटतं की नाही का एवढं आपण लांब गेलो एवढं हे केलं त्याचं चीज होतं तिथं गेल्यानंतर कळस पाहिल्यानंतर खूप बरं वाटतं. पण तो कळस असा खरंच हलतो तो असा? हलतो म्हणजे असं इतकं आपल्याला जाणवत नाही, किंचित थोडासा हलतो, पण तो एवढ्या गर्दीतून पाहणं एखाद्याला दिसणं तेच खूप हे असतं. पण ते काय वाटतं जेव्हा तुम्ही कळस बघता तेव्हा काय असतं मनामध्ये, काय चालू असतं? साक्षात पंढरपूर विठू माऊली आपल्या भेटल्या दर्शन दिल्यासारखं वाटतं. दर्शन तर काही होत नाही, लोक कळस दर्शन घेऊनच येतात, पण विठू माऊलीचं दर्शन झाल्यासारखं वाटतं. वाटतं. हे खरंच खूप म्हणजे ते सांगताना ते खरं तर डोळ्यासमोर येत आहेत सगळ्या गोष्टी. तुम्ही जावायत म्हणालात, तर तू कुठे राहतेस मग? तू राहायला कुठे? इथेच जॉईंट फॅमिली आमची. अच्छा म्हणजे एकत्रच राहता? हो. अरे वा व्हेरी गुड. मग आता तुम्ही दोघी जणी इथे आलाय म्हटलं तर मग घरी कोण लक्ष देते? आत्याबाई आमच्या. सासूबाई. ओके ओके ओके. पण मग आता आज सासूबाई तिथे घर बघते तरी तुम्हाला सांगितलं की जा म्हणून तुम्ही. सासऱ्यांचा पण आम्हाला खूप सपोर्ट असतो. व्हेरी गुड. नाही मला असं वाटतं की असे सासू सासरे प्रत्येक घरामध्ये असायला पाहिजे, प्रत्येक ताईला मिळायला पाहिजे, कारण की ताई अर्थात छान सुखाची आणि आनंदाची. पण ताई खरंच सांगतो, पण मला हे खूप छान वाटतं. म्हणजे मी आतापर्यंत जेव्हा वारकऱ्यांना जेव्हा असं विचारतो ना तेव्हा मला वाटतं ना सगळेच वारकरी ना एकत्र कुटुंब पद्धतीमध्येच राहिलेले आहेत किंवा लहानाचे मोठे झालेले आहेत. कारण आता जसं आत्ताचा काळ असं आहे की बाबा लग्न झाल्यानंतर सेपरेट राहणं, वेगळं घर हवं, वेगळं एकत्र नको, सासू सासऱ्यांबरोबर नको, असं शक्यतो असतो. आता त्याच्यामध्ये त्यांची कारणंसुद्धा वेगवेगळी असू शकतील, पण आत्ताच्या अशा काळामध्ये सुद्धा तुम्ही एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहतायत. खरंच म्हणजे तो मोठेपणा आहे तुमचा आणि तोच मला वाटतं तीच आपली एक संस्कृती आहे ना, तीच एक परंपरा आहे, एकत्र कुटुंब पद्धती. त्याच्यामुळे अशाच छान आयुष्यभर एकत्र राहा, एकमेकांवरचं प्रेम असंच ठेवा आयुष्यभर आणि असेच हसत राहा. फक्त जाता जाता एक प्रश्न मला विचारायचा आहे की दोघींपैकी हुकमाची राणी कोण होणार? असं काही नाही, दोघी पण. त्या झाली तरी चालेल, मी झाली तरी चालेल. चेहऱ्यावरती दिसत नाही पण हे आता मला बघायचंच आहे. फायनल आल्यानंतर मला बघायचंच आहे ह्याच वाक्यांवरती तू राहतेस की नाही कायम. ओके ताई, दोघींशी बोलून खूप छान वाटलं. आता आपण खेळायला सुरुवात करूया. ओके, या गप्पांनंतर सुरू करूया आपल्या या खेळाला. या खेळाचं नाव आहे एक एक स्ट्रॉ धमाल. तुम्ही बघताय की तुमच्यासमोर प्लास्टिकचं भांडे आहे, त्यात वेफर्स आहेत, ते खायचे नाहीयेत, ते नंतर खायचे सांगतो आधी. आणि बाजूला रिकामी डिश आहे आणि एक स्ट्रॉ आहे. काय करायचंय, मी 1 2 3 म्हटल्यानंतर या स्ट्रॉने अशा पद्धतीने मी दाखवतो. काही तू या साईडला ये, नीट बघा सगळ्यांनी. कसं करायचंय ते अशा पद्धतीने वेफर्स उचलायचे. हे बघ, हे अशा पद्धतीने आणि एकाच हाताने स्ट्रॉ एकाच हाताने उचलायचे. एक हात मागे आणि एका हाताने असा जो वेफर्स आहे ना किंवा ते असं शोषून घ्यायचंय. शोषून घ्यायचंय. कळलं तुला? सगळं कळलं? सगळ्यांना कळलंय? येता इथे आहे. असं आहे की 2 मिनिटाची वेळेची मर्यादा आहे. 2 मिनिटामध्ये जी ताई हे सगळेच्या सगळे वेफर्स या डिश मध्ये
अशा पद्धतीने आणून ठेवेल ती असणार आहे विजेती. अशा 3 ताई विजेत्या होणार आहेत आणि 2 ताई मात्र बाद होणार आहेत. हा, त्यात तुम्ही सगळे ओके. आणि त्यासाठी वेळ सुरू होते 1 2 3. आणि वेफर्स तोडायचे नाही तर तुटलेले वेफर्स आम्ही मोजणार नाही. व्हेरी गुड. आणि हात वरती करायचे सगळे. हा, सगळेच्या सगळे वेफर्स तिथे ठेवल्यानंतर हा घे 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 लवकर. हा, हात वरती करायचे. व्हेरी गुड. हा, खेचून घे. हा हा, खेचून घे. घे खेचून घे. तर हा तुटले ना. हा, तुटलेले मोजले जाणार नाही. हात वरती करायचे. हात वरती करायचे सगळे घेतले. ओके. हा, वरती वडा. हा, वडा 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 वडा. अगं वडना ग ताई, कसं येत नाही बघतो मी. हा, ये टोचून घे. हा, घे हेच. हा, वड 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 लवकर वड. हे बघ किती सोपं आहे. आणि इथं वेळ संपलेली आहे. आणि निर्णय तुमच्या समोर आहे. 2 ताई बाद झालेल्या आहेत. ही ताई आहे नीताताई आणि चैताली ताई. तुम्ही दोघी जणी बाद झालेल्या कारण तुम्ही एकही वेफर्स गोळा करू शकल्या नाहीयेत. आणि ह्या 3 ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळाकडे. पण तुम्हाला असं जाऊ देणार नाही. सन मराठीकडून भेटवस्तू आहे. मंडळी, शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोतच, पण त्याआधी आपण जाऊया आपल्या सुंदर अशा भागाकडे ज्याचं नाव आहे माहेरच्या आठवणी. ताई, तुझं नाव सांग बरं. वनिता दिगंबर मानमोडे. वनिता ताई, माहेर कुठलं तुझं? वाकड. आणि सासर? हे सुसगाव. सुसगाव. ओके. किती वर्ष झालीत लग्नाला? 22 वर्ष. कोण कोण असतं माहेरी? माहेरी आई वडील, आम्ही 4 बहिणी 1 भाऊ. अगदी खरं खरं सांगायचं, समजा असे डोळे बंद केले आणि माहेर म्हटल्यानंतर कोण येतं सगळ्यात आधी डोळ्यासमोर? माहेर म्हटलं ना म्हणजे तसं बघितलं तर आई वडील पहिल्यांदा. माझी भावंड खूप प्रेमळ आहे. आणि म्हणजे कसं, माझ्या वडिलांचे आई वडील खूप लहानपणी गेले. त्यांनी एकट्यांनी स्ट्रगल केलं. मग त्यांचं लग्न झालं. माझ्या आजीकडचे म्हणजे आईची आई वडील, त्यांनी माझ्या वडिलांना पहिल्यापासून सपोर्ट केला. म्हणजे आम्ही जास्त करून आमच्या मामा मामींमध्येच राहिलो. मामांना कसं मित्रांमध्ये असं जायला खूप आवडतं. तर असंच मित्रांचं ठरलं की आपण या वर्षीपासून पायवारीला जायचं पंढरपूरला. त्यांनी चालू केलं. 4 वर्ष खूप छान त्याची पायवारी चालू होती. पण 2018-19 साल होतं. शुक्रवारची एकादशी झाली. शनिवारी मामा आमचा घरी आला. तर आता घरी कसं सगळ्यांना पावसाचे दिवस असतात, फिरायला जायची हौस. आणि माझ्या मामीला तर खूप जास्त. सगळ्यांनी असं ठरवलं की आपण भुशी डॅम इथं जवळच आहे लोणावळा म्हणून. तर भुशी डॅमला जायचं सगळ्यांचं ठरलं. तर माझे मामा मामीला म्हणत होते की अगं मनीषा, आज मी खूप थकलोय, आपण काय करू, ह्यांना ह्या रविवारी जाऊ दे, आपण दोघे पुढच्या रविवारी जाऊ. तर ती म्हणली नाही ना हो, मला आत्ता जायचंय. तर तिची मुलगी म्हणली, 20 वर्षाची मुलगी तिची, तिला 2 व्हीलर पण येत होती. तर ती म्हटली पप्पा जाऊ दे ना, मम्मीला जायचंय ना, मी घेऊन जाते. सगळे सोबत म्हणजे आम्ही सगळे जाऊ आणि येऊ आरामात. इतकं एन्जॉय केलं तिने. म्हणजे ना पाण्यात इतकी खेळली ती, तिला जसं काही कळून आलं होतं की हा माझा शेवटचा दिवस आहे. आणि माझ्या मोठ्या मामी पण होत्या ना सोबत. तर त्यांना म्हटली अगं अक्का चल ना, आपण तिथं वरती जाऊ. ती म्हणली नको अगं मनीषा, पाय घसरल. नाही म्हणली अगं अक्का, मला आज लय वरती जायचंय. माझ्या मोठ्या मामा म्हणतात आज मनीषाला झालंय काय, इतकी खेळतीये पाण्यात, इतकी छान एन्जॉय करतीये, खूप छान. आणि येताना सगळे रेनकोट घालायला 2 व्हीलर जवळ सगळे थांबले ते. आणि ती कशी म्हणली, तिच्या मुलीला म्हणते हर्षा आपण ना भिजत जाऊ म्हणून फक्त 5 मिनिटासाठी त्यांनी गाडी आधी बाहेर काढली. मग हे सगळे आपलं सगळ्यांनी आवरलं ज्याचं त्याचं आणि निघाले. थोडंसंच 5 मिनिटाच्या अंतरावरच पुढे गेले. एकदम गर्दी दिसली त्यांना. तर माझे मोठे मामी म्हणतात आपण एवढं छान नाही का दिवस इतका छान घालवला, नको आपल्याला काहीतरी वाईट बघायचं नाही, म्हणून त्यांनी 2 व्हीलर साईडनी घेतल्यावर त्यांना मामीच्या मुलीचा आवाज आला, मम्मी मम्मी असा. म्हणून मग त्यांनी मागं गाडी घेतली. तर मुलीच्या हातात आई होती.
एक डंपर आला, त्यांनी त्या दोघींना मागून टक्कर दिली. ती इतकी वाईट, मुलगी गाडी घेऊन साईडला, पण आई पूर्ण गाडी खाली गेली होती. पण म्हणजे आईचं काळीचं काय असतं, 3 वेळा तिने मुलीला आवाज दिला, हर्षा हर्षा, तीन वेळेस आवाज दिला. बघितलं माझी मुलगी छान आहे, डोळे झाकते. इतकी गोड होती ना, म्हणजे आमचं पूर्ण आयुष्य त्यांच्यात गेलं. इतकी हळवी होती, आमच्या लग्नात सगळ्यात जास्त रडायची आणि तिलाच देवाने नेलं. ज्यावेळेस मामाला कळालं, म्हणला मी आता नाही जाणार वारीला. काय दिलं देवाने, जे होतं ते घेऊन गेला. मामा आता कसे आहेत, त्यातनं बाहेर पडले? हो, आता त्यातून बाहेर पडले. मुलीने म्हणजे तिनेच हट्ट केला, पप्पा मी गेल्यावर तुमचं काय होईल. मग तिने तिच्या वडिलांचं लग्न लावून दिलं. त्यानंतर मग तिचंही लग्न झालंय. मामाचं मुलीने लग्न लावून त्याच्या बाबांचं? हो, म्हणली माझ्यामुळे गेली ना. मग तिच्या मनात असं होतं, मी माझ्या पप्पांचं आयुष्य खराब केलं. ताई, जसं तू म्हणालीस की मामा असं म्हणालास की इतकी वर्ष मी वारी करतोय, काय उपयोग झाला? पण मग आता मामा वारीला जातो? हो, आता चालू केलं म्हणजे कसं, मुलांसाठी, की बाबा आता तिचं नशीब होतं. बरं, सगळ्यांचं लिखित असतं. हे झालं की बाबा तू वारीला जाऊन आला आणि मग झालं, शेवटी तिचं नशीब होतं. जिथं माणसाला जायचं असतं तिथं माणूस जातो. आणि आतली गोष्ट सांगते मी, आता म्हणजे मामाचा 2 नंबरचा मुलगा आहे ना, त्याच्या मिसेसची डिलिव्हरी झाली, तिला मुलगी झाली. तर त्यावेळेस थोडीशी कंडिशन तिची क्रिटिकल होती. तर डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही काही हिला वाचवू शकत नाही. 98% म्हणजे आमच्या हातात नाहीये, 2% आमच्या हातात आहे. कोणीतरी सांगितलं की बाबा ह्या बाळाचा वेळ म्हणजे जन्माची तारीख म्हणा, वेळ म्हणा, तुम्ही ब्राह्मणाला दाखवा. तर त्यांनी दाखवलं. तर ते ब्राह्मण म्हणाले, ही तुमचीच तर घरची लक्ष्मी आहे, ती परत आली, तिला जायचंच नव्हतं. त्याच वेळेमध्ये त्याचा जन्म झाला. आणि आता 10-12 दिवस झाले म्हणजे ती आली आमच्यात आणि आम्ही खुश आहे आता. हेच तर पांडुरंगाची कमाल आहे. पांडुरंगाची कृपा आहे, खरंच अजून काय कृपा आहे. प्रचिती पाहिजे? अजून काय पाहिजे, खरंच आहे. खूप समाधानी आहे. माऊलींनी परत पाठवलं, आता आम्ही तिला खूप छान सांभाळू. तिने आमचे लाड पुरवले, आम्ही आता तिचे लाड पुरवू. खूप छान वाटलं तुझं ह्या सगळ्या गोष्टी, हा अनुभव ऐकून. हा, तेव्हा आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आणि माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला, कारण या खेळातूनच होणाऱ्या आजच्या भागाची हुकुमाची राणी. ओके, तर आता बघूया कोण होते हुकुमाची राणी. आणि त्यासाठी हा जो खेळ आहे, त्या खेळाचं नाव आहे फुल मज्जा. फुलं आहेत ना, म्हणून फुल मज्जा. ओके, काय करायचंय, हे जे तुमच्या समोर भांड दिसते ते असं डोक्यावरती ठेवायचे पूर्णपणे. हा, आणि मग जे सूप आहे त्या सुपामध्ये एक फूल ठेवायचे आणि ते व्यवस्थित उडवून वरचं जे भांड आहे त्या भांड्यामध्ये ते फूल पडलं पाहिजे. अशा पद्धतीने जास्तीत जास्त फुलं त्या वरच्या भांड्यामध्ये गोळा करायचे. जी ताई जास्तीत जास्त फुलं गोळा करेल ती असणार या खेळाची विजेती, मग उपविजेती आणि मग 3ऱ्या क्रमांकाची ताई. ओके, आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. हा हा, अरे आमचं भांड पाडलं तिलं खाली. व्यवस्थित माग नाही टाकायचे, भांड्यात टाकायचे. हा, हा, व्हेरी गुड. झाल्यानंतर हात वरती. अरे क्या बात आहे, व्हेरी गुड. मस्तच मस्तच, व्हेरी गुड, मस्तच खेळत आहेत. हा हा, शाबाश शाबाश शाबाश. हात वरती करायचं. हा, भांड ठेव खाली. हा, भांड ठेव खाली. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. शाबाश, मागेच जात आहेत सगळी फुलं. हा,
व्हेरी गुड. ये पाच है. ओ हो. आणि आता भांड्या काढून ठेव बरं. ओके. आणि आता आपण पहिल्यांदा त्या ताईंपासून मोजूया. 1 5. बापरे प्रज्ञाताई 1 2 12 13. आणि संगीताताईंनी बघूया 1 2 3. 3च फुलं गोळा केली. 4 8. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. त्याच्यामुळे निर्णय तुमच्या समोरच आहे. तिसऱ्या क्रमांकाची ताई आहे दीपिका ताई. एकदा जोरदार टाळ्या. तुला मिळते भेटवस्तू सन मराठीकडून. आणि उपविजेती ठरलेली आहे संगीता ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. सन मराठीकडून तुला मिळते तुझ्या माहेरचा आहे इंडक्शन. आणि आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली आहे प्रज्ञा ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. वाटलं होतं उपमाची राणी होशी. हो वाटलं होतं. हा कसं वाटलं पण सगळे खेळ खेळून. मस्त मजा आली. मजा आली. पुन्हा एकदा बालपणात गेल्यासारखं वाटलं. हो. परत आई तू हुकमाची राणी झालीस. काय हुकूम तुला इथे सोडावं असं वाटतं? मी माझ्या मिस्टरांना हुकूम सोडेल की महिन्यातून एकदा तरी मला फिरायला घेऊन जावं. फिरायला घेऊन जातच नाही कधी. जातात तरी पण द्यायचंय हुकूम द्यायचंय. भाऊजी ऐकलंय ना हुकूम. महिन्यातून एकदा फिरायला घेऊन जायचंय. हा हो म्हणतायत ते. ओके व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन ताई तुझं. आणि हुकमाच्या राणीला मिळतोय गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. आणि ताई तू उपमाची राणी झालेली आहेस त्यामुळे तुला मिळतोय तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. सोहळा सख्यांचा हो, हो, हो. सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा हो, हो, हो. सोहळा सख्यांचा. मंडळी आजच्या भागाची हुकमाची राणी आपल्याला मिळालेली आहे. वारीचा आणि सख्यांचा सोहळा हा असाच चालू राहणार आहे. म्हणजे आज आपण आहोत बरडमध्ये आणि आता उद्या जाणार आहोत इंदापूरला. तेव्हा उद्याचा भाग अजिबात चुकवू नका. बघत राहा तुमचा लाडका कार्यक्रम गजर माऊलीचा सोहळा सख्यांचा. गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट. विठाल 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 विठाल.